रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे उत्पत्ती एकादशी. ही उत्पत्ती एकादशी आपण का साजरी करतो आणि तिचं महात्म्य काय हे आपण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत. सतयुगात मूर नावाचा एक राक्षस होता. ह्या मूर नावाच्या राक्षसाने साक्षात इंद्रदेवाचा पराभव केला होता आणि त्यांनी सर्व देवांना खूप त्रास दिला होता. त्या सर्व देव हे भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूंना सर्व हकीकत सांगून ते विष्णूंना युद्धासाठी सज्ज होण्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यावेळी विष्णू युद्धासाठी सज्ज झाले. तब्बल 50 वर्ष युद्ध या मूर राक्षसासोबत विष्णूंचं चालू होतं. भगवान विष्णू हे योग निद्रा करण्यासाठी एका बद्रिकाश्रमातील एक हेमवती नावाच्या सुंदर गुफेमध्ये गेले आणि या गुफेमध्ये तपश्चर्या चालू असताना हा मूर राक्षस त्यांच्या मागे मागे आला आणि त्यावर घालतोच तेच काय, तिथे एक देवी प्रसन्न झाली आणि भगवान विष्णूंना संपूर्ण प्रसंग कळला. त्यावेळी भगवान विष्णूने त्या देवीला आशीर्वाद दिला आणि वरदान दिलं की यापुढे तुला उत्पत्ती म्हणून ओळखले जाईल. त्या एकादशी दिवशी उत्पत्ती एकादशी म्हणून हा दिवस साजरा केला जाईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या एकादशीला नवीन माहिती सोबत आणि नवीन कथेसोबत. रामकृष्ण.